इयत्ता चौथी विषय आपल्या सभोवतालचे जग भाग 1 पाठ 2 आपले शरीर उजळणी करूया. अ जोड्या जुळवा. 1 मेंदू, 2 हृदय, 3 जठर, 4 लहान आतडे. अ अन्न घुसळणे, ब माहिती साठवणे, क पोषक तत्वांचे शोषण, ड शरीरभर रक्त खेळते ठेवणे. तर याचं उत्तर असेल मेंदू, ब माहिती साठवणे, हृदय शरीरभर रक्त खेळते ठेवणे, जठर अन्न घुसळणे, लहान आतडे पोषक तत्वांचे शोषण. आ खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1 बाह्य अवयव म्हणजे काय? उत्तर शरीराच्या बाहेर दिसणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव म्हणतात. 2 हृदयाचे कार्य कोणते? उत्तर हृदय शरीरभर रक्त खेळते ठेवण्याचे कार्य करते. ई गटातील वेगळा शब्द कोणता व का? 1 नाक, कान, डोळे, फुफ्फुस. उत्तर फुफ्फुस. कारण ते आंतरेंद्रिय आहे आणि इतर बाह्येंद्रिय आहेत. 2 हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे. उत्तर डोळे, कारण ते बाह्येंद्रिय आहे आणि इतर आंतरेंद्रिय आहेत. 3 हात, पाय, डोळे, जठर. उत्तर आहे जठर, कारण ते आंतरेंद्रिय आहे आणि इतर बाह्येंद्रिय आहेत. 4 कान, अन्ननलिका, लहान आतडे, मोठे आतडे. उत्तर कान, कारण ते बाह्येंद्रिय आहे. ई खालील यादीतील इंद्रियांचे बाह्येंद्रिय व आंतरेंद्रिय असे 2 गट करा. नाक, मेंदू, डोळे, जठर, जीभ, हृदय, कान, मोठे आतडे, त्वचा, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका, गुदद्वार. उत्तर बाह्येंद्रिये नाक, डोळे, जीभ, कान, त्वचा. आंतरेंद्रिये मेंदू, जठर, हृदय, मोठे आतडे, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका, गुदद्वार. प्रश्न 3 आहे. खालील चित्रातील अवयव योग्य जागी ठेवून आपल्या शरीरातील त्यांचे स्थान शोधा. उत्तर फुफ्फुस, पोट, हृदय, मेंदू.